आज या ठिकाणी कृष्णारी फाउंडेशनच्या वतीने त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शाळेत असा कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमच्या प्रियंका शेळके तसेच कृष्णारी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत शेळके अतिशय त्यांचं गावासाठी आणि शाळेसाठी कमी योगदान असतं। याच्या आधी त्यांनी पॅडचं वाटप केलं आपलं खासदार साहेबांच्या हस्ते आणि आज त्यांनी शालेय उपयोगी वस्तू त्यामध्ये वह्या पुस्तक आणि कंपास आहेत तसं दप्तरसुद्धा या ठिकाणी आहेत। त्या दप्तरावर कृष्णारी फाउंडेशन नावसुद्धा आहे कारण लक्षात राहण्यासारखे सगळ्यांच्या तर चांगलं असं दोघांचं योगदान त्या ठिकाणी असतं। खरोखर त्यांचं मी मनापासून सर्वांच्या वतीने अगोदर त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते। असंच प्रेम तुमचं गावावर आणि शाळेवर राहू द्या कारण त्यांचं काम करणं आम्हाला आत्तापासून माहीत नाही कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांचं काम करणं कायम आमच्याबरोबर प्रियंकाताई तसेच प्रशांत भाऊ असतात आणि आज त्यांच्या बालगोपाळ या ठिकाणी आज पंढरीच्या वारीसाठी सर्व वारकरी आणि त्यामध्ये छोटे विठ्ठल रुक्मिणीसुद्धा या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांना लागतंय वारकऱ्यांना कारण वारकऱ्यांचं आता भाषण ऐकून घ्यायची इच्छा दिसत नाही कारण सगळ्यांची चुळबुळ सुरू झाली आहे। त्यांना असं वाटतं कधी वस्तूचं वाटप सुरू होतं ना आम्हाला बॅग मिळते असं त्यांचं त्याकडे लक्ष आहे आणि सर्व उपस्थित त्यांचे माता पालकसुद्धा या ठिकाणी आज आवर्जून या शाळेमध्ये आले आहेत कारण आपल्या मुलगा शाळेत काय करतोय या हेतूनेसुद्धा आईवडिलांनी शाळेकडं अधूनमधून लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या मुलाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी या ठिकाणी आपण शाळेकडं लक्ष दिलं पाहिजे। आत्ताच ताईने सांगितलं का आपण मराठी मीडियमनेच शाळेत शिकवलं पाहिजे कारण इंग्लिश मीडियममध्ये न घालता कारण आमचे स्वतःचे मुलंसुद्धा मराठी शाळेतच शिकलेले आहेत कारण असं नाही का मुलाची बुद्धी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत चलतेच कारण इंग्लिश मीडियमने घातलं तरच मुलगा पुढं मोठा होत आहे कारण काहीतरी होतं असं काही नाही कारण आता या साहेबांचा सुद्धा मुलगा त्यांनी आमचा बाहेर शिकायला आणि मराठी शाळेतच शिकलेलं आहे असं खूप त्यांचेसुद्धा मुलं इतके हुशार आहेत आणि आमचेसुद्धा दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकलेले आहेत। आता मोठा 11वीला गेला आणि छोटा 9वीला आहे ते सुद्धा मराठी शाळेतच आहेत कारण सगळ्यांना माहिती आहे तर तुम्ही सगळ्यांनी आपण बारकाईने मराठी शाळेकडे लक्ष द्यावं कारण मराठी शाळा जिवंत कशी राहील याकडे बारकाईने आज प्रियंकाताईंनी प्रशांत भाऊने जे लक्ष दिले तसंच आपण सुद्धा गावाचं काहीतरी देणं लागतोय आणि आपली मुलं आपली शाळा आपली हेतून या सर्वांनी मराठी शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्या शाळेसाठी काय गरजा लागतील ते सुद्धा आपण गावकऱ्यांसुद्धा शाळेकडे थोडंसं त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि आज त्या ठिकाणी लगेचच शालेय उपयोगी वस्तूचं या ठिकाणी वाटप होईन सर्व पंढरीच्या वारीसाठी सर्व वारकऱ्यांना सर्व उपस्थित सर्व शिक्षकांना आणि व्यासपीठावरील सर्वांनाच मी माझ्या वतीने तसेच खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने मी वारीसाठी खूप खूप आणि कृष्णाली फाउंडेशनच्या अध्यक्षांना सुद्धा तसेच प्रियंकाताईंना सगळ्यांना मी माझ्या वतीने तसेच खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने मी खूप खूप अशा साऱ्या सदिच्छा शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते। रामकृष्ण हरी।